नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे आणि अजितदारांना किती जागा मिळणार, मित्रपक्षांच्या वाट्याला किती जागा येणार, त्याबद्दल सूत्रांनुसार प्राथमिक चर्चेतून काय बाहेर आलंय पाहूयात. जागा वाटपाच्या चर्चेत यावेळी महायुतीनं आघाडी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीत प्राथमिक चर्चेनुसार भाजपनं सर्वाधिक जागांवर दावा केलाय. जी माहिती मिळाली आहे त्यानुसार भाजप 155 जागा लढवणार. 60-65 जागांवर शिंदेची शिवसेना आपले उमेदवार देणार. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी 50-55 जागा सोडण्याचा विचार होतोय. तर महायुतीतल्या 3 मित्रपक्षांना 15 जागा सोडण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अशी कोणतीही बोलणी झालेली नाही, असं कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. शिंदे साहेबांचा, फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांची जी एकत्रित बैठक होईल त्या बैठकीमध्ये ह्या गोष्टीवर सर्व चर्चा होणार आहे. या सगळ्या चर्चेच्या 2-3-4 फेऱ्या होतील आणि त्या फेऱ्यामध्ये हे 3 प्रमुख नेते एक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत जेव्हा येतील आणि त्याला सर्वजण मिळून जेव्हा मान्यता देतील त्याच वेळेला हा फॉर्म्युला डिसाईड होईल आणि तो जाहीर केला जाईल. माझ्या माहितीप्रमाणे आजच अजितदादाच्या गटाची बैठक झाली. त्यातल्या अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे ह्या कपोलकल्पित तुमच्या बातम्या आहे. अजून कोणत्याच पक्षाचं काहीच सुरू झालं नाही आणि जागा वाटप तुम्ही सुरू केलं. मला असं वाटत नाही कोणत्याच पक्षाचं कोणतं जागा वाटप अजून झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या भुजबळांनी 80 ते 90 जागांची मागणी केली होती. तर शिंदे गटाच्या रामदास कदमांनी किमान 100 जागांचा आग्रह धरला होता. मात्र पहिल्या टप्प्यातल्या चर्चेनुसार शिंदे किंवा अजित पवार दोघांना 3 आकडी जागा लढवण्यास मिळतील याची शक्यता दिसत नाहीये. त्यामुळे यापुढच्या फेऱ्यांमध्ये कोण किती बार्गेनिंग करतं यावर अंतिम आकडा ठरेल असं बोललं जात आहे. इकडे स्ट्राईक रेटवरून मवियातही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं जात आहे. महाविकास आघाडी टिकावी म्हणून लोकसभेला कमी जागा लढलो असं विधान करून शरद पवारांनी विधानसभेत अधिकच्या जागांबाबत सुतोवाच केलाय. त्यावर शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त असला तरी सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही काम केलं नसल्याची तक्रार संजय राऊतांनी केली. तर तिकडे सांगलीच्या मिरजेत बोलताना यापुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असं विश्वजित कदमांनी म्हटलंय. मिरज विधानसभेवर ठाकरे गटाचा दावा आहे. त्या ठिकाणीच विश्वजित कदमांनी केलेलं काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन पुन्हा महाविकास आघाडीत बिघाडीची सुरुवात असल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे, हे खरं आहे. सांगलीच्या जागेवरती काँग्रेसने कामच केलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कामच केलं नाही. सगळ्यात जास्त टार्गेट शिवसेनेला करण्यात आलं केंद्राकडून. जास्त म्हणजे किती घेतील? महाराष्ट्रात 288 जागा आहेत ना. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 289 ते घेऊ शकत नाही ना कोणी. आम्ही तिघे बसू, आधी बसू मग बोलू. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.